वेलकम बॅक टू माय चॅनल. सो खूप दिवसानंतर व्हिडिओ परत बनवते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं ज्वेलरी कलेक्शन. जास्त काही म्हणजे जास्त पण नाही, माझ्याकडे जेवढं आहे थोडं तेवढं दाखवणार आहे. मोस्टली जी पण ज्वेलरी आहे ती माझ्या एंगेजमेंटची आणि लग्नाची आहे. सो लेट्स स्टार्ट. तर फर्स्ट मी एंगेजमेंटची पण ज्वेलरी रेंटने नव्हती घेतली आणि लग्नाची पण नव्हती घेतली. फक्त एक सेट घेतला होता, तो पण लग्नाच्या लेहंग्यावरचा. कारण तो असं पण आपण म्हणजे रेंटनेच घेतलेला बेस्ट असतो, कारण त्याच्यानंतर काही यूज नसतो. सो बाकीची जी पण ज्वेलरी होती हळदीची सगळी मी ना विकत घेतली होती, कारण ती मला नंतर पण कामात येईल याच्यासाठी. सो एंगेजमेंटला माझ्याकडे एक लेहंगा होता आणि एक साडी होती. तर दोघांवर क्रिस्टल होते, डायमंड क्रिस्टल व्हाईट कलरचे. सो मला ज्वेलरी ऑब्व्हियसली मी गोल्ड काही घालू नाही शकत त्याच्यावर, गोल्डन ज्वेलरी तर जाणारच नव्हती. सो मला त्याच्यात व्हाईट स्टोन्समध्ये मोस्टली एडी टाईपची ज्वेलरी हवी होती. सो मला धुवायला तर कुठे काही छान भेटली नाही रेंटने. सो मी विचार केला की मी पुण्याहून बाय करून घेईल. आधी मी 2-3 शॉप्स फिरली, त्याच्यानंतर मग मला एका शॉपवर खूप छान भेटली. तर पहिला सेट दाखवते मी तुम्हाला. तर हा एक नेकलेस आहे जो खूप सुंदर आहे आणि माझा फेवरेट पण आहे, तुम्ही बघू शकता. तर म्हणजे किती डिफरन्स होतो लगेच हा नेकलेस वेअर करताच, लुक एकदम चेंज होऊन जातो. तर हा एक नेकलेस आहे, याला तुम्हाला थोडं क्लोजली दाखवते असं कळणार नाही. तर याच्यात हे व्हाईट स्टोन्स आहेत आणि बेबी पिंक कलरचं खाली एक लाईन आहे. तर माझा डार्क आउटफिट होता आणि त्याच्यावर हा एकदम परफेक्ट गेला. ॲक्च्युली मी एक पण घेतला असता तरी चालला असता, पण मला थोडं डिफरंट वाटायला पाहिजे म्हणून मी 2 घेतलो. तर याच्यात वरती 2 व्हाईट लाईन्स आहे आणि खाली एक पिंक आहे. खूप सुंदर आहे. तर याच्यावर मला भेटला आहे इयरिंग्स आणि मांगटिका आहे. तर हे आहे इयरिंग्स जे खूप छान आहेत आणि थोडे डिफरंट आहे. फक्त इयरिंग्स पण घातले ना तुम्ही, जर काही सिल्वरमध्ये काही वेअर केलं आहे, फक्त इयरिंग्स पण घातले ना ते इनफ आहे. आणि जर विथ नेकलेस घातले तर मग सोने पे सुहागा. सो आणि याच्यावर बिंदी पण आहे. तर ही आहे ती बिंदी जी मी अजूनपर्यंत घातली नाही आहे आणि बिंदी पण खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतेच मी. छान आहे ना. सो हा माझा फेवरेट आहे आणि हा मी घालत राहते. म्हणजे सिल्वर म्हणते, व्हाईट कलर, व्हाईट डायमंडमध्ये ज्या पण साड्या आहेत ना त्याच्यावर गोल्डन ज्वेलरी जात नाही. सो मी हे नाही नेकलेस कधी कधी घालते आणि कधी कधी इयरिंग्स घालते फक्त. ओके. सो सेकंड सेट आहे, सेम आहे, म्हणजे व्हाईट डायमंड, व्हाईट एडी ज्वेलरी जे म्हणता येतील ते तुम्ही याला म्हणू शकता. तर हा पूर्ण व्हाईट आहे आणि हा पण खूप सुंदर आहे, नाजूक आहे आणि घालून खूप छान दिसतो. सेम नाही आहे दोघं, थोडा डिफरन्स आहे फक्त. हा पूर्ण व्हाईट आहे आणि त्याला थोडं एक पिंक
हे आहे. दोघं एक साथ दाखवू का? मुश्किल आहे. हां, तर एका याच्यात पिंक आहे, हा व्हाईट आहे. तर असे 2 सेट मी घेतले होते एंगेजमेंटला. हा जो व्हाईट आहे हा मी घेतला होता साडीवरती. तर हा जो व्हाईट आहे हा मी घेतला होता साडीवर वेअर करण्यासाठी. पूर्ण व्हाईट, कारण माझी साडीवर पूर्ण असं व्हाईट मनी होते, डायमंड होते, काय म्हणतात तुम्ही ते. सो हा एक आहे. आणि याच्यावर फक्त इयरिंग्स आहेत, याच्यावर जास्त काही नाही आहे. तर याचे इयरिंग्स हे आहेत. आणि हा नेकलेस. तर याला थोडं म्हणजे केअर घ्यावी लागते याची. केअर इन द सेन्स हे मी असं एकदम पॅकच ठेवते. त्याचं जे मला जसं दिलं आहे ना त्याच्यातच ठेवते. आणि हे वेअर करताना कधीच त्या ज्वेलरीला परफ्यूम नाही लागला पाहिजे, नाही तर ज्वेलरी खराब होऊन जाईल. आणि जर तुम्ही तिला नीट सांभाळून ठेवली तर ती तशीच्या तशी राहील. सो माझी तर तशीच्या तशी आहे. बघू अजून, म्हणजे अजून जास्त काही टाईम नाही झाला, 1-2-1.5 वर्ष झालं असेल. सो हे 2 नेकलेस आहेत. ओके, ओके. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझी वैदिकची ज्वेलरी. ती पण घेण्याचं इंटेन्शन असं होतं की वैदिकची ज्वेलरी मला दुसरीकडे कुठे चांगली भेटत नव्हती. आणि प्लस रेंटचं पण तेवढंच प्राईस होतं आणि तेवढ्या याच्यात मला विकत भेटून गेली. 2000मध्ये 2021 समथिंग, मला एक्झॅक्ट प्राईस नाही आठवते, पण तेवढंच होतं, जवळपास 2-3 हजाराच्या आसपास होतं. तर तेवढ्या याच्यात मला 2 ज्वेलरी सेट भेटले ट्रॅडिशनलचे. एंगेजमेंटचे पण 2 होते, ते पण काहीतरी 2-3 हजारात 2 होते. तर ट्रॅडिशनल ज्वेलरीचा फर्स्ट नेकलेस दाखवते. तर तो आहे हा. आणि हा पण खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता लगेच लुक चेंज होऊन जातो. आणि आता मी ते मंगळसूत्र असल्यामुळे ते थोडं तुम्हाला कळणार नाही, पण हा पण खूप सुंदर आहे. माझी ग्रीन कलरची साडी होती आणि असं काही नव्हतं की म्हणजे एकदम मॅचिंगच घ्यायचं आहे त्याच्यावर. पण हा जो सेट होता ना हा मला खूप आवडला होता. एकदम नाजूक आणि सुंदर आहे. आणि मला जास्त असं गजबज नको होतं, नॉर्मल छान असं पाहिजे होतं. तर हा परफेक्ट होता. सो मी घेतला. आणि तुम्ही बघू शकता की शाईन किती छान आहे त्याला, अजून पण तसंच्या तसं आहे. सो क्वालिटी वाईज तर एक नंबर आहे. आणि सो चोकर म्हणून पण तुम्ही घालू शकता, म्हणजे बेस्ट ऑप्शन मला हा वाटला. तर हा जो छोटासा नेकलेस होता याच्यावर इयरिंग्स आहेत ग्रीन कलरचे सेम. सो हे नेकलेस, हा नेकलेस आणि इयरिंग्स असा हा सेट आहे एक. आणि मला अजून एक लॉंग नेकलेस हवा होता, म्हणजे तो पूर्ण ब्रायडल सेट होईल याच्यासाठी. आणि लॉंग नेकलेस तर एकदम खतरनाक आहे माझा, तो मला खूप आवडतो, खूप जास्त. त्याची डिझाईनच एवढी सुंदर आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे, एकदम सुंदर. याला ना काहीतरी म्हणतात, मला एक्झॅक्ट आता नाव नाही आठवणार. सुंदर आहे ना. तर हा लॉंग नेकलेस मी घेतला होता. तर असा काहीसा दिसतो. तर हा एक लॉंग नेकलेस, आणि जो तुम्हाला मी आधी दाखवला तो असा मी चोकर म्हणून घातला होता. तुम्हाला मी इकडे फोटो पण टाकेल. आणि ही ज्वेलरी एकदम परफेक्ट झाली होती माझ्या वैदिकसाठी, आणि ती मी आता पण कधीही घालू शकते, म्हणजे काही फंक्शन असेल काही असेल. हा नेकलेस मी मोस्टली घालत असते. सो एक सेकंड. सो हे झाले 2 नेकलेस, एक छोटा एक मोठा आणि तो पूर्ण सेट. तर हा जो लॉंग नेकलेस आहे ना याच्यावर पण मला इयरिंग्स भेटले होते, क्यूट. सो इयरिंग्स 2 होते आणि मी ग्रीन घातले होते वाटते. हां, हे छोट्या नेकलेस नाही, हा मोठ्या नेकलेसचे, छोट्या नेकलेसचे सिमिलर आहे पण थोडा मायनर डिफरन्स आहे. मी हे घातले होते माझ्या वैदिकला. सो आणि याच्यावर नवरी होती, सो थोडं छान मला प्रॉपर वैदिकचा लुक करायचा होता, एकदम प्रॉपर. तर मग मी सगळंच एकदम विकत घेतलं होतं.
तर हे असं मराठी लुक येण्यासाठी घेतलं होतं, पण हे मी लावलंच नव्हतं कारण मला माझी जी मेकअप आर्टिस्ट होती ती बोलली की नको लावू, सो मी नाही लावलं. आणि मी बिंदी पण घेतली होती, हा गोल्डन सेटवरच, तर ती पण खूप सुंदर आहे, पण ती पण मी घातली नाही आहे. सो इन फ्युचर कधी काही असेल तर घालू, कोणाचं लग्न वगैरे वगैरे. तर ही ती ज्वेलरी आहे. आणि हा एक आधी मी हे घेतलं होतं केसांना मागून लावण्यासाठी दुसऱ्या शॉपवरून, पण नंतर मला तिथे हे भेटलं, तर माझ्याकडे हे डबल झालं. सो आता याचं तर काही मला नाही वाटत यूज होईल, जवळचं लग्न असेल तर करू शकतो यूज. बाकी हे थोडं नवरी टाईपच आहे, बाकी सगळं मी यूज करू शकते. आणि हे काय म्हणतात त्याला, वेलच म्हणतो वाटतं, हे पण खूप सुंदर आहे. सो मी असं सगळंच एक्झॅक्ट म्हणजे कानातले छोटा मोठा असं सगळं, इन शॉर्ट मी सगळी ज्वेलरी विकत घेतली होती. मी गेली होती तुळशी बागेत, तिथे खूप सारे ज्वेलरी शॉप्स आहेत. मला शॉपचं नाव मी जर तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये सांगून देईल. तिथे खूप छान ज्वेलरी भेटते, म्हणजे ट्रॅडिशनल म्हणा. ही मी एंगेजमेंटची पण तिथून घेतली आहे, लग्नाची पण तिथूनच घेतली आहे. बाकी तुम्हाला जर दुसरं कुठलं शॉप माहीत असेल तर तुम्ही तिथून पण घेऊ शकता. ज्वेलरी होती आणि त्याच्यात अशी एक पण गोष्ट नव्हती जी मला एक्स्ट्रा घ्यावी लागेल, म्हणजे मी सगळंच काही घेऊन घेतलं होतं स्वतःचं. सो टेन्शन नव्हतं की म्हणजे रेंटची ज्वेलरी हरवेल किंवा काही मिस झालं तर तुम्हाला परत एक्स्ट्रा पे करावं लागतं. सो सेमच असतं. सो त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःची घेऊन घ्या, ती तुम्हाला नंतर पण यूज होते. सो अशा पद्धतीने ही माझी ज्वेलरी होती. अजून एक नेकलेस मी आताच रिसेंटली नवरात्रीमध्ये घेतला होता, तो पण दाखवून देते. जास्त काही महाग नाही आहे, 100 रुपीजचा आहे फक्त. तर याला ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हणता. आणि हे तुम्ही त्या डिफरंट म्हणजे नवरात्री वगैरेमध्ये घालू शकता. आणि अशा खूप साऱ्या कॉटनच्या साड्या असतात ना, त्यांच्यावर पण ही ज्वेलरी अशी एकदम भारी दिसते. एक काच तुटला दाखवताना दिसला मला. सो याचा एक काच तुटला आहे, बघू भेटला तर लावू, नाही भेटला तर गेला तो. नाही भेटला तर आपण ॲडजस्ट करू, काहीतरी लावू. कारण तो नेकलेस मी फक्त एकदा घातला आहे, त्याच्यानंतर मी घातला. लग्नाची ज्वेलरी माझी थोडी म्हणजे 2000-3000 अशी ती काहीतरी 5-6 हजारापर्यंत असेल, पण ती लाईफ टाईम चालेल मला, ती खराब नाही होणार, ती मला कधीही यूज करता येईल. सो तिच्यात म्हणजे जे माझे पैसे गेले ते वाया नाही गेले, ते माझे लग्नात पण यूज झाले, प्लस नंतर पण यूजच होणार आहे. फक्त बाकी अशी छोटी मोठी जी नॉर्मल ज्वेलरी असते ती काही जास्त महाग नाही आहे. एक मी इथूनच मार्केटमधून घेतला होता हा सेट. हा पण चोकर आहे आणि हा फक्त 100 रुपीजचा आहे. पण कळून जातो थोडा डिफरन्स. म्हणजे आता तुम्ही ही ज्वेलरी बघा आणि ही बघा, म्हणजे डिफरन्स लगेच कळतो. थोडं क्वालिटीचा पण फरक असतो, प्लस भरपूर फरक असतो. सो जर तुम्हाला नॉर्मली कोणाच्या लग्नात घ्यायचं असेल तर असं घेऊ शकता, स्वतःचं लग्न असेल तर असं घेऊ शकता आणि ते नंतर पण यूज करू शकता. सो असा काहीसा माझं म्हणजे मी असंच एक टाईमपास म्हणून व्हिडिओ बनवला. टाईमपास म्हणजे तुमच्यासाठी यूजफुल असू शकतो. बाकी मी माझ्या लग्नाच्या वेळेस ना हा बॉक्स घेतला होता. मी ना माझ्या लग्नाच्या जेव्हा माझं लग्न होतं ना तेव्हा मी खूप सारे असे बॉक्सेस, खूप सारे पाउचेस घेतले होते, जेणेकरून माझं सगळं सामान असं ऑर्गनाइज राहील आणि मी तो तसाच्या तसा सासरी नेऊ शकेल. तर हा आहे एक इयरिंग बॉक्स आहे. तर याच्यात मी माझे इयरिंग्स ठेवलेत आणि ते तसेच्या तसे खूप सुंदर बॉक्स आहे. जर तुम्हाला पण भेटला तर घ्या, म्हणजे ते इकडे तिकडे नाही होत किंवा कानातले तुटत नाही, नीट राहतं, व्यवस्थित राहतं. सो छान आहे ना. सो बस एवढंच होतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. आणि आपले लवकरच 5000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे. सो त्यासाठी तुमचं
मनापासून धन्यवाद जे पण लोक सपोर्ट करता, कमेंट करता, लाईक करता, व्हिडिओ पाहता. सो हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. सो थँक्यू. आय होप तुम्हाला माझी ज्वेलरी कलेक्शन आवडलं असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग.